नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12चे पाठ क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत। यापूर्वीच्या पाठांमधून तुम्ही लोकसंख्या आणि लोकसंख्येचा अभ्यास केलेला आहे। आता हे जर प्रकरण आपण बघितलं तर प्राथमिक आर्थिक क्रिया या प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये मानवाला स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी कोणता ना कोणता व्यवसाय करावा लागतो आणि हा व्यवसाय जो असतो तो प्रत्येक वेगळ्या गटामध्ये येत असतो। या प्रत्येक व्यवसायाची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात आणि आज आपण प्राथमिक आर्थिक क्रिया त्याची वैशिष्ट्ये आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या व्यवसायांसंदर्भात माहिती पाहणार आहोत। प्रथमतः आपल्याला या व्यवसायांची वैशिष्ट्ये पाहावी लागतील। प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत या प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगता येतं की या सर्व प्राथमिक आर्थिक क्रिया या निसर्गावर आधारलेल्या असतात। म्हणजेच हे सगळे व्यवसाय जे आहेत हे निसर्गावर अवलंबून असतात। निसर्गामध्ये असणाऱ्या किंवा निसर्गामध्ये उपलब्ध होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा प्रत्यक्षात वापर केला जातो। त्याचबरोबर दुसरं आपल्याला वैशिष्ट्य याचं असं सांगता येईल की नैसर्गिक घटक आणि नैसर्गिक आपत्ती यांचा या प्राथमिक आर्थिक क्रियांवर परिणाम झालेला दिसून येतो। प्रत्येक प्राथमिक आर्थिक क्रियेमध्ये श्रमाच्या मानाने मोबदला कमी मिळतो। म्हणजेच या व्यक्तींना श्रम जास्त करावे लागतात आणि तुलनेनं मिळणारं उत्पन्न जे आहे आर्थिक उत्पन्न जे आहे ते कमी प्रमाणामध्ये मिळतं। यानंतर आपल्याला तिसरं वैशिष्ट्य असं सांगितलं जातंय की वाढती लोकसंख्या जी आहे त्या वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर मनुष्यबळ जे आहे त्या मनुष्यबळाला यंत्राची मदत मिळण्यासाठी या आर्थिक क्रिया ज्या आहेत या आर्थिक क्रियांमध्ये यांत्रिकीकरण झालेलं दिसून येतं। मग याच्यामध्ये कोणकोणते व्यवसाय येतील किंवा यामध्ये आणखी काही वैशिष्ट्ये सांगता येतील का याचाही आपण विचार केला पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत या प्राथमिक आर्थिक क्रिया करण्यासाठी व्यक्तीला शिक्षणाची अट नसते। फक्त त्या व्यक्तीला त्याच्या अनुभवाचा फायदा या व्यवसायासाठी मिळवता येतो। आता इथे आपण जर व्यवसाय बघितले तर पहिला व्यवसाय जो आहे तो आहे शिकार। शिकार हा पारंपरिक व्यवसाय आहे। म्हणजे जेव्हापासून मानव या पृथ्वी तलावर वास्तव्यास आला तेव्हा सगळ्यात अगोदर अन्नाची गरज भागवण्यासाठी तो शिकार करत होता। म्हणजे जेव्हा प्राचीन काळी माणूस ज्यावेळेला स्वतःच्या अन्नाची गरज भागवायची असायची त्यावेळेला शिकार या व्यवसायावर अवलंबून होता। पण कालांतराने आज आपल्याला असं दिसून येतं की शिकार या व्यवसायामध्ये बदल झालेला आहे। म्हणजे शिकार हा व्यवसाय जो आहे त्या शिकार व्यवसायावर बंदी आलेली दिसून येते। कारण जास्त प्रमाणात अतिरिक्त प्रमाणात झालेली जी शिकार आहे त्या शिकारीमुळे बरेचसे वन्यजीव जे आहेत ते नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत आणि म्हणून काही भागामध्ये शिकार केली जाते जिथे जंगलव्याप्त प्रदेश जास्त आहे, ज्या ठिकाणी प्राण्यांची संख्या जास्त आहे त्या प्रदेशामधल्या लोकांचा व्यवसाय शिकार असतो। यानंतर आपल्याला दुसरा व्यवसाय जर आपण बघितला तर तोही व्यवसाय शिकार या व्यवसायाशीच निगडित आहे। मग हे व्यवसाय कुठे केले जात असतील तर विषुववृत्तीय सदाहरित अरण्य जे आहे त्या विषुववृत्तीय सदाहरित अरण्यांमध्ये हे शिकार करणे किंवा फळे कंदमुळे गोळा करणे यासारखे व्यवसाय केले जातात। आणि हे दोनही व्यवसाय जर आपण बघितलं तर हे व्यवसाय आदिवासी जमाती ज्या आहेत त्या आदिवासी जमाती असे व्यवसाय करताना दिसतात। मग या आदिवासी जमाती कुठे वास्तव्य करतात किंवा कोणत्या आदिवासी जमाती आहेत ज्या या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये अडकलेल्या दिसतात तर आपल्याला असं सांगता येतं की दक्षिण आफ्रिकेतली पिग्मी नावाची जमात जी आहे ती पिग्मी नावाची जमात हे व्यवसाय करताना दिसते। किंवा तुम्ही टुंड्रा प्रदेशामधलं जर बघितलं तर टुंड्रा प्रदेशामधला एस्किमो हा सुद्धा शिकार करून आपली उपजीविका चालवतो। म्हणजे हे लोक आपल्या उपजीविकेसाठी शिकार हा व्यवसाय करताना दिसतात की कोणताही व्यापारी दृष्टिकोन न बाळगता फक्त शिकार ही स्वतःच्या चरितार्थासाठी किंवा स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी केली जाते। तसंच फळकंदमुळे गोळा करणारी जी जमात आहे तर ती सेल्वाज अरण्यामधली ज्या जमाती आहेत त्या जमाती सुद्धा फळ आणि कंदमुळे गोळा करून स्वतःचा चरितार्थ चालवतात किंवा स्वतःचा चरितार्थ ते भागवताना दिसतात। यामध्ये आपल्याला आणखी तिसरा व्यवसाय दिसतोय तो आहे लाकूड। हा सुद्धा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे। या व्यवसायाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येतं की जिथं जंगलव्याप्त प्रदेश जास्त आहे आणि त्या जंगलव्याप्त प्रदेशामध्ये लाकूड तोडीचा व्यवसाय केला जातो। काही जमाती हा व्यवसाय जर आपण बघितलं तर प्राथमिक तत्वावर करतात आणि काही ठिकाणी हा व्यवसाय व्यापारी तत्वावर केला जातो। मग कॅनडामध्ये जर आपण विचार केला तर कॅनडामध्ये लंबरजॅक्स नावाची जी जमात आहे ती लाकूड तोडीचा व्यवसाय करते। परंतु त्या लाकूड तोडीच्या व्यवसायामध्ये अगदी छोट्या प्रमाणात हा व्यवसाय नसून खूप मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जाताना दिसतो आपल्याला। मग यासाठी आपल्याला कोणते घटक आवश्यक आहेत किंवा नैसर्गिक घटकांवर आपण म्हणतो
की हे व्यवसाय निसर्गावर आधारलेले. मग निसर्गतः जिथं जंगल आहे, निसर्गतः ज्या प्रदेशामध्ये तुम्हाला प्राण्यांची संख्या दिसेल, जी निसर्गामध्ये जिथं तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लाकूड उपलब्ध होईल, अशा प्रदेशामध्ये हे व्यवसाय केलेले दिसून येतात. मग ह्या लंबरजॅक्स जमातीचा जर आपण व्यवसाय विचारात घेतला तर लंबरजॅक्स नावाची जी जमात आहे, ही लंबरजॅक्स नावाची जमात ज्या कटिबंधामध्ये वास्तव्य करते त्या काळामध्ये, म्हणजे जिथं खूप मोठ्या प्रमाणात बर्फ असतो आणि ज्या प्रदेशामध्ये बर्फ आहे अशा बर्फाळ प्रदेशामध्ये ज्या काळात नद्या गोठलेल्या असतात, या गोठलेल्या नद्यांवर लाकूड तोडून ही लोक रचून ठेवतात. त्याचबरोबर ज्या वेळेला उन्हाळा चालू होतो किंवा ज्या वेळेला पाण्याचा प्रवाह चालू होतो त्या काळामध्ये आपोआप हे लाकूड पाण्याच्या प्रवाहाबरोबर त्यांच्या लाकूड कटाई केंद्रापर्यंत जाऊ शकतो. तर हा एक व्यवसाय जो आहे हाही निसर्गावर आधारलेला आहे. याही व्यवसायामध्ये श्रम जास्त आहेत, याही व्यवसायातून मिळणारं उत्पन्न कमी आहे, मात्र यांत्रिकीकरण झालेले आपल्याला दिसून येते. यानंतर आपण चौथा व्यवसाय जर बघितला तर हाही निसर्गावर आधारलेलाच व्यवसाय आहे. मासेमारी हा व्यवसाय जर आपण बघितला तर मासेमारीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी असल्याशिवाय आपण मासेमारी करू शकत नाही आणि मासे हे माणसाचं प्रमुख अन्न मानलं गेलेलं आहे. तर ज्या प्रदेशामध्ये समुद्र किनारा लाभलेला आहे, ज्या प्रदेशामध्ये नद्या आहेत, ज्या प्रदेशामध्ये सरोवर आहेत, अशा नद्या सरोवरे यांच्यामधून आणि सागरामधून मासेमारी केली जाते. तर आपल्याला हे समजावून घ्यावे लागेल की नद्या तलाव सरोवरे यांच्यामधून केली जाणारी मासेमारी ही कमी प्रमाणातली मासेमारी असते किंवा याला आपण गोड्या पाण्यातली मासेमारी म्हणतो. आणि जिथं विस्तीर्ण असे जलाशय आहेत, विस्तीर्ण असे महासागर आहेत, या विस्तीर्ण अशा महासागरांमध्ये व्यापारी तत्वावर मासेमारी केली जाते. व्यापारी तत्वावर जर मासेमारी आपल्याला करायची असेल तर त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा कोणत्या गोष्टींचा आपल्याला पुरवठा आवश्यक आहे, तर निश्चितपणाने आपल्याला हे सांगता येतं की ज्या प्रदेशामध्ये उथळ समुद्रपूर जमीन आहे, आणि उथळ समुद्रपूर जमीन म्हणजे जिथून आपण समुद्र सपाटीपासून समुद्रापर्यंत, समुद्राच्या खोलीपर्यंतचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपली सुरुवातीची जी हे असते म्हणजे तुमचा बीच, आणि बीच पासून आपण थोडंसं आतमध्ये जातो की जिथं सूर्यप्रकाश त्याची किरणं लंबरूप पडत असतात आणि ही सूर्यकिरणं तळापर्यंत पोहोचतात. सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचल्यामुळे त्या ठिकाणी फ्लवंग नावाची वनस्पती तयार होते. जिथं फ्लवंग नावाची वनस्पती तयार होते ती फ्लवंग किंवा प्लॅंक्टन खाण्यासाठी मासे, खोल समुद्रातले मासे असतील किंवा इतरही मासे असतात तर ते या ठिकाणी हे खाद्य शोधण्यासाठी येत असतात. आणि म्हणून उथळ समुद्रपूर जमीन जिथं अस्तित्वामध्ये आहे त्या प्रदेशामध्ये मासेमारीची केंद्र विकसित झालेली दिसतात. तुम्ही जर बघितलं, तुम्हाला एक पृष्ठ क्रमांक 32 वर एक नकाशा दिलेला आहे. तर या 32 वरच्या नकाशामध्ये तुम्हाला असं सांगता येईल की अटलांटिक महासागर जो आहे त्या अटलांटिक महासागराच्या मध्यवर्ती भागामध्ये किंवा अटलांटिक महासागराचा जो काही हे आहे समुद्रपूर जमीन आहे, या अटलांटिक महासागराच्या समुद्रपूर जमिनीवर म्हणजे उत्तर अमेरिका खंड जो आहे या उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व बाजूला या तीनही ठिकाणी तुम्हाला मत्स्य केंद्र विकसित झालेली दिसतात. याच्यामध्ये मग ग्रँड बँक आहे, सेबल बँक आहे, त्याचबरोबर जॉर्जेस बँक आहे. ह्या 3 बँका तुम्हाला इथे दिसतात. मग आपल्याला तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की माशांची बँक असू शकते का, तर जिथं माशांचा संचय होतो त्याला आपण माशांची बँक असं म्हणतो. आणि त्यामुळे इथं ग्रँड बँक, सेबल बँक, जॉर्जेस बँक या 3 बँका दिसतात. तुम्हाला जगाच्या नकाशामध्ये ही ठिकाणं भरण्यासाठी विचारली जाऊ शकतात. ग्रँड बँक विचारलं जाऊ शकतं, जॉर्जेस बँक विचारलं जाऊ शकतं, सेबल बँक विचारलं जाऊ शकतं. तर तुम्हाला त्याचं स्थान माहिती असलं पाहिजे की इथं उत्तर अमेरिका आहे, या उत्तर अमेरिकेच्या बरोबर पूर्व किनाऱ्यावर अटलांटिक महासागरामध्ये ही ग्रँड बँक, सेबल बँक आणि जॉर्जेस बँक ही मत्स्य केंद्र विकसित झालेली आहे. त्याचबरोबर या उत्तर अटलांटिक महासागरामध्ये तुम्हाला उत्तर अमेरिका युरोप खंड जो आहे त्या युरोप खंडाच्या पश्चिमेला इथं तुम्हाला आणि अटलांटिक महासागराची जी पूर्व बाजू आहे त्या बाजूला तुम्हाला इथं डॉगर बँक नावाचं मत्स्य क्षेत्र विकसित झालेलं दिसून येईल. तर इथं मत्स्य क्षेत्र विकसित होण्याचं तेच कारण सांगितलं जातं की इथं उथळ समुद्रपूर जमीन आहे आणि उथळ समुद्रपूर जमीन असल्या कारणानं या ठिकाणी सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि लंबरूप सूर्यकिरण पडल्यामुळे वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकतात. प्रकाश संश्लेषण क्रिया होऊ शकते आणि या प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारेच या ठिकाणी वनस्पती निर्माण होतात आणि त्या खाण्यासाठी माशांच्या झुंडीच्या झुंडी या प्रदेशामध्ये आलेल्या दिसतात. तर उत्तर अटलांटिक महासागरी प्रदेश जो आहे याच महासागरी प्रदेशामध्ये तुम्हाला हे मासेमारीची केंद्र मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली दिसून येतात. आणखी एक महत्त्वाचा देश आहे की जो मासेमारीमध्ये खूप
अग्रेसर असणारा देश आहे तो म्हणजे जपान. आता जपान या देशाचं स्थान आपल्याला नकाशामध्ये माहिती असायला पाहिजे. तर इथं अटलांटिक महासागर आहे आणि हा सगळा जो दिसतोय तुम्हाला हा पॅसिफिक महासागर आहे. तर पॅसिफिक महासागराची जी पूर्व बाजू आहे या पूर्व बाजूला इथं छोटंसं तुम्हाला जपान सारखा देश दिसतो किंवा जपान हे बेट दिसतं. तर या जपान या देशातील लोकांचं अन्न, प्रमुख अन्न जे आहे ते मासे आहे. भात आणि मासे हे या लोकांचं अन्न आहे. मग माशांवर हे लोक अवलंबून का आहेत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की या जपान या देशाला खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. देवमासा या समुद्रामध्ये सापडतो, पॅसिफिक महासागरामध्ये त्यांना देवमासा. तर जपानी माणूस देवमाशाची शिकार करतो. त्याचबरोबर तुम्हाला असं पण हे सांगता येऊ शकतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जपानला शेतीयोग्य जमीन जी आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये लाभली. शेतीयोग्य जमिनीचा अभाव आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सायबेरियातून जे काही लाकूड मिळतं त्याला सायबेरियातील लाकडाच्या आधारावर या ठिकाणी चांगल्या अत्याधुनिक बोटी, मासेमारीसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक बोटी तयार केल्या जातात. नायलॉनची जाळी वापरली जातात आणि त्या आधारे हे लोक मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करतात. हे लोक फक्त पॅसिफिक महासागरातच मासेमारी करत नाही तर जपानी लोक नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत सुद्धा मासेमारीसाठी आलेले आपल्याला दिसून येतात. मग या मासेमारीसाठी आपल्याला आणखी काय काय आवश्यक आहे किंवा मासेमारी व्यवसाय विकसित होण्यासाठी जर कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत या सगळ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागते. की बाबा समुद्रपूर जमीन आहे, मग समुद्रपूर जमीन म्हणजे किती खोलीचा भाग असेल तर सर्वसाधारणपणे समुद्राचा असा भाग असतो की ज्या भागामध्ये 200 मीटरपेक्षा समुद्राची खोली कमी असते आणि त्यामुळे वायव्य पॅसिफिक महासागरामध्ये अशी मत्स्य केंद्र विकसित झालेली दिसतात. याशिवाय आणखी आपल्याला काही महत्त्वाचे घटक मासेमारी व्यवसायाचे लक्षात घ्यावे लागतील. त्याच्यामध्ये आपल्याला जमिनीची कमतरता असल्या कारणानं जे काही लोक आहेत जपानमधले ते मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेले दिसून येतात. अन्न घटकांची टंचाई असेल तिथं सुद्धा लोक मासेमारी या व्यवसायावर अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. आणि याशिवाय अत्याधुनिक यंत्र जर विकसित असतील, अत्याधुनिक तंत्रज्ञान जर विकसित असेल तर या नवीन व्यवसायामध्ये हे लोक स्वतःचा एक अर्थप्राप्ती जी आहे किंवा आर्थिक प्राप्तीसाठी हे मोठ्या प्रमाणात असे व्यवसाय व्यापारी तत्वावर करू लागलेले दिसून येतात. याशिवाय मासेमारी व्यवसायासाठी महत्त्वाचा घटक कुठला असेल तर तो आहे दंतूर किनारपट्टी. दंतूर किनारपट्टी जर असेल, दंतूर किनारपट्टी म्हणजे काय तर दंतूर किनारपट्टीमध्ये तुम्हाला असं सांगता येतं की हा जो किनारा आहे हा किनाऱ्याला जर असे कर्व असतील तर याला आपण दंतूर किनारपट्टी असं म्हणतो. पण ही दंतूर किनारपट्टी कशासाठी आवश्यक आहे तर ज्या वेळेला तुम्हाला मासेमारीचा व्यवसाय व्यापारी तत्वावर करायचा असतो त्यावेळेला जी नेलेली जहाजं असतात ती जहाजं या दंतूर किनारपट्टीमुळे तुम्हाला समुद्राच्या जवळ, समुद्राच्या शेजारी लावता येतात. किनारपट्टीवर ही जहाजं उभी करता येतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी जी आहे ती मासेमारी तुम्हाला करता येऊ शकते. यानंतर आपल्याला पुढचा व्यवसाय बघायचा आहे तो आहे शेती. आता शेती हा व्यवसाय जर आपण बघितला तर शेती व्यवसाय हा एक सगळ्यात महत्त्वाचा, मानवाचा सगळ्यात प्राचीन व्यवसाय जर कुठला असेल तर तो शेती आहे. मग हा शेती व्यवसाय कसा विकसित केला जातो किंवा शेती व्यवसायासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत पूर्णपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये शेती हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो आणि शेती या व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर आधारित आहे. जर पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर शेती चांगल्या पद्धतीने येऊ शकते आणि जर पाऊस पडला नाही, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली किंवा जास्त प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली तरी सुद्धा शेती हा व्यवसाय जो आहे शेती या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तोटा येऊ शकतो. आणि म्हणूनच आपल्या वैशिष्ट्याप्रमाणे आपण म्हणतो की हाही व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर आधारित असतो. निसर्गाने जर दिलं तर त्याला भरभरून मिळतं शेतकऱ्याला आणि निसर्गाने जर मनात आणलं तर ज्या काळामध्ये उत्पन्न यायचं असतं त्या काळामध्ये या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तूट सुद्धा निर्माण होऊ शकते. याशिवाय आणखी शेती व्यवसायाचं आपल्याला असं वैशिष्ट्य सांगता येतं की या व्यवसायामध्ये जो काही शेतमाल उत्पादित केला जातो त्या शेतमालाला हमी भाव नसतो. या शेतमालाला जो काही मिळणारा भाव आहे त्या भावामध्ये चढ उतार होत असतात आणि म्हणून सुद्धा बऱ्याच वेळेला शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये येऊ शकतो. मग या शेतीचे प्रकार कोणते आहेत तर शेतीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार असतो उदरनिर्वाहक शेती आणि दुसरा प्रकार असतो तो असतो व्यापारी तत्वावरची शेती. शेती ही निसर्गावर आधारलेली आहे. सुरुवातीपासून जे लोक शेती करतात तर त्या शेतीमध्ये जर आपण बघितलं तर स्वरूप त्याचं फक्त उदरनिर्वाहक स्वरूपाचं होतं आणि म्हणून शेतीचा पहिला प्रकार जर आपण बघितला तर तो आहे उदरनिर्वाहक शेती. ही उदरनिर्वाहक शेती म्हणजे काय तर सरळ नावाप्रमाणे
चरितार्थापुरतं उत्पन्न येऊ शकतं अशा शेतीला उदरनिर्वाहक शेती असं म्हटलं जातं. मग या उदरनिर्वाहक शेतीचे काही प्रकार केले जातात का, या उदरनिर्वाहक शेतीची काही वैशिष्ट्ये आहेत का, हेही आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य उदरनिर्वाहक शेतीचं जर आपण अभ्यासलं तर यामध्ये जेवढे श्रम शेतकरी करत असतो त्या श्रमाच्या मानाने शेतकऱ्याला मिळणारा मोबदला हा अतिशय कमी असतो. यातून शेतकऱ्याच्या फक्त उदरनिर्वाह गरजा ज्या असतात किंवा कुटुंबाचा चरितार्थ आहे तेवढाच चालवण्यापुरतं याच्यातून उत्पन्न मिळतं. याचे कोणकोणते प्रकार पडतात, याचे जे प्रकार महत्त्वाचे पडतात त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो आहे स्थलांतरित शेती. तर स्थलांतरित शेती म्हणजे काय, स्थलांतर आपण मागच्या प्रकरणामध्ये स्थलांतर म्हणजे काय ते शिकलेलो. तर या ठिकाणी स्थलांतरित शेती जी आहे त्या शेतीची ज्यावेळेला आपण व्याख्या अभ्यासतो त्यावेळेला आपल्याला असं सांगता येतं की ज्या ठिकाणी जंगलव्याप्त जमिनीमध्ये किंवा दुर्गम प्रदेशामध्ये घनदाट अरण्याच्या प्रदेशामध्ये जे आदिवासी जमाती असतात ते आदिवासी जमाती स्थलांतरित शेती करत असतात. मग स्थलांतरित शेती करत असताना या जमाती कशी कुठून शेतीचं निर्मिती करतात तर त्यामध्ये जंगलातील वनांचा एक कोपरा निवडला जातो. त्या कोपऱ्यातील संपूर्ण वनस्पती किंवा संपूर्ण वृक्ष जे आहेत हे वृक्ष सपासप तोडले जातात आणि म्हणून या शेतीला असंही म्हटलं जातं की सपासप वृक्ष तोडून केलेली शेती म्हणजे स्थलांतरित शेती. मग ही शेती चांगली आहे का, ही शेती पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक आहे का, तर अर्थातच ही शेती पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय वाईट पद्धतीची आहे किंवा असं आपण म्हणू शकतो की स्थलांतरित शेती ही पूर्णपणे विनाश घडवणारी शेती आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे की स्थलांतरित शेतीमध्ये जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. त्याचबरोबर जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये कोणतंही जे काही पीक घ्यायचं आहे त्या पीक घेण्यापूर्वी पूर्णपणे जो काही पालापाचोळा आहे तो पालापाचोळा जाळला जातो, त्याची राख जमिनीवर पसरवली जाते आणि कीटक जे आहेत त्या कीटकांचा प्रादुर्भाव टाळला जातो. या जमिनीमध्ये कोणतेही चांगल्या दर्जाची खतं, चांगल्या दर्जाची कीटकनाशकं, चांगल्या दर्जाची कोणतीही जी काही यंत्रसामुग्री आहे ती वापरामध्ये आणली जात नाही. तर यामध्ये पारंपरिक पद्धतीनं हा शेतकरी जो आहे तो शेती करताना दिसतो, म्हणजे कुदळ फावडं याच्याच माध्यमातून तो शेती करतो. याशिवाय त्या शेतामध्ये जे काही बी पेरलेलं असतं तर ते बी सुद्धा हे अगदी जुनाट पद्धतीचं वापरलं जातं. त्यामुळे या शेतातून मिळणारं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न खूपच कमी प्रमाणामध्ये मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की फक्त चरितार्थ भागेल एवढंच उत्पादन या शेतीतून त्या शेतकऱ्याला मिळत असतं आणि त्यामुळे या शेतकऱ्याला फार मोठा आर्थिक फायदा किंवा नफा होऊ शकत नाही. मग हे शेत कोणत्या पद्धतीची शेती आहे तर या शेतीला पूर्णपणे आपल्याला एक प्रश्न पण विचारला जातो की स्थलांतरित शेती ही पर्यावरणाचा ऱ्हास करणारी शेती आहे. तर याचं कारण देताना आपल्याला हेच कारण सांगावं लागतं. भौगोलिक कारण देण्यासाठी आपल्याला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की स्थलांतरित शेतीला पर्यावरणाचा ऱ्हास करणारी शेती म्हणून ओळखले जातं. याचं भौगोलिक कारण ज्यावेळेला आपण देतो त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला 3 मार्काला प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला 4 मुद्दे तरी त्याच्यात अपेक्षित असतात. पहिला मुद्दा आहे स्थलांतरित शेतीला हानिकारक शेती का म्हटलं जातं. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की स्थलांतरित शेतीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास केला जातो, जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. उत्पादन मिळवण्यासाठी त्या ठिकाणची जी काही वृक्ष आहे, वृक्ष संपदा आहे ती तोडली जाते आणि वृक्ष संपदा तोडल्यामुळे त्या ठिकाणी असणारे प्राणी, त्या ठिकाणी असणारे जे काही वन्य प्राणी आहेत त्या वन्य प्राण्यांचा आसरा आपण हिरावून घेतो आणि त्यामुळे हे वन्य प्राणी जे आहेत ते वन्य प्राणी सैरावयाला लुटताना दिसतात. त्याचबरोबर याच्यातून उत्पन्नही तेवढं तितक्या प्रमाणामध्ये येत नाही आणि त्यानंतर आणखीन असं पुढचा हे होतो की ज्या वेळेला उत्पन्न येईन असं होतं त्यावेळेला तो शेतकरी ती जमीन सोडतो आणि दुसऱ्या ठिकाणी जातो, म्हणजे जंगलातील दुसरा कोपरा निवडतो. त्या जंगलातील दुसऱ्या कोपऱ्यावरची सुद्धा संपूर्ण वृक्ष तोडतो करत असतो. पुन्हा त्या ठिकाणी पहिल्या पद्धतीनं तो त्या शेताची मशागत कुदळ फावड्याच्या सहाय्याने करतो, तिथं उत्पादन घेतो, तिथं उत्पादन येईल असं झालं की तिसरा कोपरा निवडतो. या सर्व बाबींमध्ये जंगल जे आहे ते जंगल संपुष्टात येण्याचा धोका असतो आणि म्हणूनच ही शेती जी आहे ही शेती सर्वात जास्त हानिकारक शेती म्हणून ओळखली जाते. एक तर शेतकऱ्याच्या गरजा पण पूर्ण होत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतो. जमिनीची जी काही क्वालिटी आहे किंवा जमिनीची ज्याला आपण जमिनीची किंवा मृदेची हे म्हणतो क्वालिटीच आपण म्हणूया या ठिकाणी, तर ती जमिनीची क्वालिटी खराब होऊ शकते. तर अशी ही स्थलांतरित शेती आहे.
त्यानंतर मग याच्यातला दुसरा प्रकार कुठला सांगितला जातो तर तो आहे स्थायी शेती. मग ही स्थायी शेती काय आहे? आपल्याला बऱ्याच वेळेला असं विचारलं जातं की आपल्या भागामध्ये जी आपण शेती करतो त्या शेतीला कुठली शेती म्हटलं जातं, तर ही शेती सुद्धा स्थलांतरित उदरनिर्वाह प्रकारची शेती आहे आणि ही शेती आपल्याला स्थायी स्वरूपामध्येच केलेली शेती म्हणून सांगता येऊ शकते. तर स्थायी शेती म्हणजे स्थलांतरित शेतीचं एक सुधारून वाढवलेली आवृत्ती आपण म्हणू शकतो की यामध्ये शेतकरी स्वतः जी शेताची कामं आहेत ती स्वतः किंवा पशुधनाच्या सहाय्याने करत असतो. याचबरोबर या शेतातून सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये उत्पन्न येत असतं. शेतकऱ्याच्या फक्त चरितार्थ चालू शकतो, शेतकऱ्याचा फक्त उदरनिर्वाह होऊ शकतो, कोणत्याही प्रकारचं जास्त प्रमाणातलं उत्पादन त्याला घेता येत नाही आणि म्हणून ही शेती सुद्धा खूप फायदेशीर शेती करू शकत नाही. आता तिसरा याच्यातला जो प्रकार आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाबा उदरनिर्वाह शेतीतला एक महत्त्वाचा प्रकार कोणता आहे की ज्याच्यावर तुम्हाला मोठा प्रश्न पण विचारला जातो, तर ती आहे सखोल उदरनिर्वाह शेती. आता सखोल उदरनिर्वाह शेती म्हणजे काय आहे तर उदरनिर्वाह शेतीच आहे म्हणजे जिथं कुटुंबाचा फक्त चरितार्थ चालू शकतो, कुटुंबाच्या गरजांची पूर्ती फक्त होऊ शकते, जास्त प्रमाणात उत्पादन येऊ शकत नाही. मात्र सखोल उदरनिर्वाह शेती म्हणजे खूप काटेकोर पद्धतीने केली गेलेली शेती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शेती जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये केली जाते. म्हणजे तुम्ही भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश याचं जर उदाहरण घेतलं तर या प्रदेशामध्ये आपल्याला सखोल उदरनिर्वाह शेती केलेली दिसून येते. मग सखोल उदरनिर्वाह शेतीची वैशिष्ट्ये काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सखोल उदरनिर्वाह शेती जी आहे ती जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये केली जाते. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या शेतजमिनीचा कोपरानं कोपरा लागवडीखाली आणला जातो. कोपरानं कोपरा लागवडीखाली आणला जातो याचं सुद्धा भौगोलिक कारण आहे की ही जमीन जास्त लोकसंख्येच्या प्रदेशात केली जाते, शेती केली जाते आणि त्यामुळे शेतीचं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन केलं जातं. छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन केलं गेल्यामुळे शेत जमीन कमी प्रमाणामध्ये येते. म्हणजे जर समजा 2 मुलं असतील, 4 एकर जमीन असेल तर 2-2 एकराचे तुकडे होतात. पुन्हा त्यांची 2 मुलं असतील तर त्याचे आणखी तुकडे होतात, अर्धा एकराचे तुकडे होतात आणि त्यामुळे शेतकऱ्याला कुठलाही कोपरा सुद्धा वाया घालवणं परवडत नाही आणि म्हणून शेतीचा अगदी कोपरानं कोपरा या शेत जमिनीमध्ये लागवडीखाली आणला जातो. सखोल उदरनिर्वाह शेतीतलं प्रमुख पीक कुठलं आहे हे जर विचारात घेतलं तर तांदूळ हे सखोल उदरनिर्वाह शेतीतलं प्रमुख पीक मानलं जातं. याचं कारण की अन्नधान्याची जी काही गरज आहे त्या अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी शेतकरी बाजरी, तूर यासारखी पिकं घेतो, पण महत्वाचं म्हणजे तांदळाचं पीक घेतो. आणि म्हणून तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की सखोल उदरनिर्वाह शेतीतलं कोणतं पीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की तांदूळ हे सखोल उदरनिर्वाह शेतीतील प्रमुख पीक मानलं जातं. मग सखोल उदरनिर्वाह शेती कोणकोणत्या देशात केली जात असेल? अमेरिकेत केली जात असेल का? युरोपमध्ये केली जात असेल का? तर अर्थातच नाही असेल. कारण कोणत्याही पिकासाठी लागणारं जे काही वातावरण, लागणारे जे काही हवामान आहे, लागणारी भौगोलिक परिस्थिती जी आहे ती ज्या देशांमध्ये जशी असते त्याच पद्धतीनं त्या देशांमधून पिकं घेतली जातात. आग्नेय आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ही तांदळाची शेती केली जाते. मग ते आग्नेय आशियातील मलेशिया असेल, इंडोनेशिया असेल, भारत असेल, चीन असेल, तर या देशांमध्ये जपान असेल या देशांमध्ये म्हणजे आशिया खंडातील देशांमध्ये ही शेती केली जाते. त्यामुळे तांदळाचा आंतरराष्ट्रीय व्यापार जरी आपण बघितला तरी तो अतिशय मर्यादित असलेला आपल्याला दिसून येतो. कोणती कारणं आहेत की तांदळाचा आंतरराष्ट्रीय व्यापार मर्यादित आहे? तर त्याच्यासाठी आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय आहे. तर ज्या वेळेला आपल्या देशात उत्पादन न विकता आपण बाहेरच्या देशांमधून उत्पादन विकतो किंवा एका देशातल्या देशात व्यापाराच्या ऐवजी एका देशातून दुसऱ्या देशात आपण व्यापार करतो त्यावेळेला त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. मग तांदूळ हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये का वापरला जात नाही? गहू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवला जातो, इतर अन्नधान्याची उत्पादनं मोठ्या प्रमाणात वापरली जातात, पण तांदूळ मात्र पाठवला जात नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आग्नेय आशिया खंडामध्ये तांदूळ पिकतो जिथं लोकसंख्या जास्त आहे आणि जास्त लोकसंख्येच्या देशांमध्ये अन्नाची गरज भागवण्यासाठी जितका तांदूळ उत्पादित होतो तितका तांदूळ त्याच देशांमध्ये खपला जातो किंवा तितका तांदूळ त्याच देशांसाठी आवश्यक असतो. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की पाश्चिमात्य देश जर आपण बघितले म्हणजे अमेरिका असेल, युरोप खंडातले काही देश असतील तर पाश्चिमात्य देशांमध्ये त्यांचं प्रमुख अन्न गहू आहे. त्यांच्याकडे भात खाल्ला जात नाही किंवा भाताची मागणी खूप कमी प्रमाणामध्ये दिसून येते आणि म्हणूनच तांदळाचा आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो अतिशय मर्यादित आहे. हे झाले उदरनिर्वाह शेतीचे प्रकार. त्यानंतर व्यापारी शेती हा जो दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे
त्याची सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की व्यापारी शेती ही फक्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने केली जाते. मग केवळ नफा मिळवण्याच्या उद्देशाने ज्यावेळेला आपण कोणताही व्यवसाय करतो त्यावेळेला अर्थातच त्या व्यवसायाकडे आपण जास्त प्रमाणात लक्ष देत असतो. मग ती शेती असेल, मग तो पशुपालन असेल, मग ती शिकार असेल किंवा कोणताही व्यवसाय असेल प्राथमिक शेतीतला, तर आपल्याला त्या व्यवसायाकडे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष द्यावं लागतं. मग व्यापारी तत्वावरची शेती म्हणजे कोणती शेती असू शकते, तर सगळ्यात पहिला प्रकार सांगितला जातो या व्यापारी शेतीतला की या व्यापारी शेतीमध्ये विस्तृत अन्नधान्याची शेती केली जाते. आपल्याला सगळ्यात जगाची गरज जर बघितलं आपण तर सगळ्यात अगोदर अन्नधान्य आहे आणि म्हणून अन्नधान्याची शेती ही व्यापारी तत्वावर केली जाते. आणि ही व्यापारी तत्वावरची विस्तृत अन्नधान्याची शेती कुठे केली जात असेल तर जिथं मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत आकाराची जमीन आहे त्याच प्रदेशामध्ये केली जाणार. विस्तृत आकाराची जमीन कोणत्या देशांमध्ये असू शकते, जिथं लोकसंख्या कमी आहे अशा देशांमध्ये विस्तृत आकाराची जमीन वाटायला येऊ शकते. आणि त्यामुळे समशीतोष्ण कटिबंधामध्ये मोठ्या प्रमाणात अशी शेती जी आहे ती केली जाते. विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते. विस्तृत व्यापारी धान्य शेती या समशीतोष्ण कटिबंधामध्ये करण्याचं कारण काय आहे तर विस्तृत समशीतोष्ण कटिबंध जो आहे त्या समशीतोष्ण कटिबंधामध्ये गवताळ प्रदेश मोठ्या प्रमाणात आहे. आता आपल्याला हे सगळे गवताळ प्रदेश प्रामुख्याने समजावून घ्यावे लागतील की अन्नधान्याची शेती ज्या प्रदेशामध्ये केली जाते ते गवताळ प्रदेश कोणते आहेत. तर या गवताळ प्रदेशामध्ये तुम्हाला सगळ्या देशातील गवताळ प्रदेशांचा संबंध समजावून घ्यावा लागेल. आणि त्यामुळे हे जे प्रदेश आहे हे प्रदेशांमध्ये आपल्याला उत्तर अमेरिका खंड जो आहे त्या उत्तर अमेरिका खंडामध्ये प्रेयरी नावाचा प्रदेश आहे. प्रेयरी नावाचा गवताळ प्रदेश आहे. या प्रेयरी नावाच्या गवताळ प्रदेशामध्ये विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते. दुसरा आपल्याला ऑस्ट्रेलिया सारखा प्रदेश जर देश बघितला तर त्या ठिकाणी डाउन्स नावाचा गवताळ प्रदेश आहे. या डाउन्स नावाच्या गवताळ प्रदेशामध्येही खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी विस्तृत धान्य शेती केली जाते. तिसरा देश आपण ज्यावेळेला विचारात घेतो त्यावेळेला रशिया आहे. त्या रशियातील स्टेप्सचा गवताळ प्रदेश जो आहे तो स्टेप्सचा गवताळ प्रदेश याही प्रदेशामध्ये विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते. युरोप खंडामध्ये धान्य शेती केली जाते. उत्तर अमेरिका खंडामध्ये केली जाते. त्याचबरोबर न्यूझीलंड सारखा कॅटरबरी नावाचा गवताळ प्रदेश जो आहे या कॅटरबरी नावाच्या गवताळ प्रदेशामध्ये सुद्धा विस्तृत व्यापारी धान्य शेती जी आहे ती केली जाते. मग या शेतीची वैशिष्ट्ये काय मानली जात असतील तर विस्तृत व्यापारी धान्य शेती ज्या वेळेला केली जाते त्याचं सगळ्यात महत्त्वाचं अगोदरचं वैशिष्ट्य आहे की ही शेतजमीन जी आहे त्या शेतजमिनीमध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त असतं. ज्या जमिनीमध्ये गवताची तंतुमय मुळं कुजलेली असतात आणि त्या गवताळ कुरणांमुळे जमीन सुपीक झालेली असते अशा सुपीक गवताळ प्रदेशामध्ये विस्तृत व्यापारी धान्य शेती विकसित झालेली आपल्याला दिसून येते. आणि आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे जे विचारलं जातं की बाबा गव्हाचं कोठार कशाला म्हटलं जातं की कोणत्या देशाला गव्हाचं कोठार म्हटलं जातं तर स्टेप्स नावाचा गवताळ प्रदेश जिथं आहे त्या रशियामध्ये युक्रेन हा प्रदेश आहे. या युक्रेनमध्ये असणारा स्टेप्सचा गवताळ प्रदेश म्हणजे गव्हाचं जगातलं मोठं कोठार मानलं जातं. जगातलं सगळ्यात जास्त गव्हाचं उत्पादन या स्टेप्स नावाच्या गवताळ प्रदेशामध्ये घेतलं जातं. तर आपल्याला हे पण विचारलं जाऊ शकतं की बाबा युक्रेनला गव्हाचं कोठार का मानलं जातं त्याचं भौगोलिक कारण सांगा. तर याचंही कारण आपल्याला हे सांगावं लागतं की युक्रेनमध्ये स्टेप्सचा गवताळ प्रदेश आहे. ज्या गवताळ प्रदेशामध्ये गवताची तंतुमय मुळं जमिनीत कुजलेली असल्या कारणाने जमीन सुपीक आहे आणि सुपीक जमिनीमध्ये गव्हाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने येतं. गव्हाला थंड हवामान मानवतो आणि म्हणून अशा प्रदेशामध्ये विकसित तंत्रज्ञान म्हणजे या प्रदेशामध्ये लावणीपासून काढणीपर्यंत मळणीपर्यंतची सगळी कामं यंत्राच्या सहाय्याने केली जातात. आणि यंत्राचा वापर करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की हे प्रदेश जे आहेत हे कमी लोकसंख्येचे प्रदेश आहेत. शेतामध्ये काम करण्यासाठी लोक मिळत पण नाहीत आणि शेतीचे आकार मोठे असल्या कारणानं लोकांच्या माध्यमातून ही कामं केली जात नाहीत आणि त्यामुळे लावणीपासून काढणी मळणीपर्यंतची सगळीच्या सगळी कामं यंत्राच्या सहाय्याने केली जातात. अर्थातच सगळी कामं यंत्राच्या सहाय्याने केली जातात. चांगल्या प्रकारचं भांडवल वापरलं जातं. त्याचबरोबर चांगली कीटकनाशकं त्याचबरोबर चांगली हे वापरली जातात. बी बियाणं चांगलं वापरलं जातं आणि त्यामुळे उत्पादन जे आहे ते उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात येतं. दर हेक्टरी उत्पादन जे आहे ते दर हेक्टरी उत्पादन जरी कमी प्रमाणात असलं तरी दरडोई उत्पादन मात्र खूप मोठ्या प्रमाणात या प्रदेशामध्ये आपल्याला मिळू शकतं. आणि त्यामुळे शेतजमीन किंवा विस्तीर्ण गवताळ प्रदेशात असणारी जी धान्य शेती आहे तो प्रमुख व्यापारी शेतीतला प्रकार मानला जातो.
यानंतर आणखी काही प्रकार आहेत, मग मळ्याची शेती असेल, मंडई बाग शेती असेल, किंवा त्यानंतर फलोत्पादन शेती असेल, फुलोत्पादन शेती असेल, ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणजे सुशोभीकरणाची शेती असेल, ह्या सगळ्या शेती ज्या आहेत या व्यापारी तत्वावरच्या शेती म्हणून ओळखल्या जातात। व्यापारी तत्वावरच्या शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कायम वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं की व्यापारी शेती ही केवळ आणि केवळ नफा मिळवण्याच्या उद्देशाने केली जाते आणि नफा मिळवण्याच्या उद्देशाने केली जाणारी शेती जी असते त्या शेतीवर शेतकरी काटेकोरपणे लक्ष देतो, सगळी कामं यंत्रांचा वापर करतो, आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक यंत्र यांचा वापर करून शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा शेतकरी प्रयत्न करत असतो आणि म्हणून ही शेती जी असते ही शेती परवडणारी शेती असते। शेतीतला दुसरा प्रकार, या शेतीतला आपण दुसरा प्रकार पण अभ्यासणार आहोत, तर व्यापारी शेतीतला दुसरा प्रकार जो आहे त्या दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला सांगावं लागतं की मंडई बाग शेती आहे। मंडई बाग शेती कशासाठी विकसित झाली किंवा मंडई बाग शेती म्हणजे काय, तर आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये लागणारी जी काही उत्पादनं असतात, मग ती फळं असतील, फुलं असतील, भाजीपाला असेल, दूध असेल, अंडी असतील, अशी शेती विकसित करून शहरी भागाजवळ किंवा शहरी भागातल्या चोखंदळ ग्राहकांसाठी अशी शेती विकसित केली जाते। हा आधुनिक शेतीचा एक प्रकार मानला जातो आणि त्यामुळे शहराजवळ एक छोटासा तुकडा घेऊन त्या प्रदेशामध्ये ही शेती केली जाते। मग शेतजमीन छोटी का घेतली जाते, तर मुळातच ग्रामीण शहरी भाग जो आहे त्या शहरी भागालगत असल्या कारणानं त्या ठिकाणच्या शेतजमिनीचा दर हा जास्त असतो। शेतजमिनीचा दर जास्त असल्यामुळे तिथं थोडीशी शेती घेऊन शेतकरी त्याच्यातून शहरी भागाला लागणारी जी काही उत्पादनं आहेत ती उत्पादनं तिथे उत्पादित करतो आणि रात्री हा भाजीपाला काढून तो ट्रकमध्ये भरतो, त्याचबरोबर तो त्या पहाटेपर्यंत शहरी भागामध्ये नेऊन पोहोचवत असतो। परिणामी हा भाजीपाला ताजा, सकस आणि चांगल्या दर्जाचा असतो आणि त्यामुळे त्या भाजीपाल्याला बाजारपेठेमध्ये चांगला दर मिळून जातो। त्यांचा ग्राहक जो असतो तो अतिशय चोखंदळ असतो, कमी जास्त करत नाही आणि म्हणूनच अशा मंडई बाग शेती जी आहे ती करत असताना शेतकरी खूप चांगल्या प्रकारे त्या शेतीवर लक्ष देताना दिसून येतो। थोड्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी तो चांगल्या दर्जाची खतं, चांगल्या दर्जाची कीटकनाशकं वापरत असतो। आता आपल्याला इथलं उदाहरण जर बघायचं असेल तर याच्यातलं कोणतं उदाहरण आहे किंवा कुठलं आपल्याला सांगू शकतो, तर मुंबई एक मोठं महानगर आहे, तर मुंबईच्या जवळ असणारी वसई या ठिकाणी अशी शेती केली जाते। पुणे ही मोठी सिटी आहे, पुण्याजवळ हडपसरसारखा भाग जो आहे त्या भागामध्ये अशी शेती केली जाते की पुण्यातल्या ग्राहकाला त्या ज्या काही माल लागणार आहे तो त्या मालाचा ताजा आणि स्वच्छ असा पुरवठा होऊ शकतो आणि अशासाठी एका रात्री तो माल बाजारपेठेत जाईल एवढ्याच अंतरावर ही शेती केली जाते आणि म्हणून या शेतीला ट्रक फार्मिंग असं सुद्धा म्हटलं जातं। तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो की मंडई बाग शेतीला ट्रक फार्मिंग म्हणतात, तर ट्रक फार्मिंग मध्ये ट्रकात कुठलीही शेती केली जात नाही, तर भाजीपाला जो आहे तो ट्रकात भरला जातो आणि लगेचच बाजारपेठेपर्यंत ताजा माल पोहोचवण्यासाठी जवळच्या अंतरावर ही शेती केली जाते, म्हणून हिला मंडई बाग शेती असं म्हटलं जातं किंवा याला ट्रक फार्मिंग असं सुद्धा म्हटलं जातं। तिसरा प्रकार आहे मळ्याची शेती। मळ्याची शेती कुठं केली जात असावी किंवा मळ्याची शेती कुठं केली जात असेल याचं तुम्ही मला वाटते अगोदरच्या इयत्तांमधून सुद्धा माहिती घेतलेली आहे, तरी सुद्धा पण मळ्याची शेती ही एक व्यापारी शेती म्हणून का ओळखली जाते हे पाहणं गरजेचं आहे। तर युरोपियन लोकांपासूनच ही शेती अस्तित्वामध्ये आलेली आहे। चहा, कॉफी, त्याचबरोबर रबर यासारखी उत्पादनं या मळ्याच्या शेतीतून घेतली जाते। या शेतीचा आकार मोठा असतो, डोंगर उतारावर ही शेती केली जाते आणि प्रत्येक या शेतीतलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की मळ्याची शेती ही खूप मोठ्या प्रमाणावर भांडवली शेती मानली जाते, त्याचबरोबर ही ग्राहकाभिमुख शेती मानली जाते। भांडवली शेती का मानली जाते, तर अगदी शेताच्या डेव्हलपिंग पासून म्हणजे त्या शेताला बांध बंदिस्ती करणं किंवा त्याचं पाणी टिकून राहणं यासाठी सुद्धा आपल्याला ही शेती जी आहे त्या शेतीवर भांडवली खर्च खूप मोठ्या प्रमाणात करावा लागतो। त्याचबरोबर या शेतात येणारी पिकं जी आहेत ते अतिशय नाजूक असतात, म्हणजे चहा कॉफी सारखी हे जे आहेत उत्पादनं जे आहेत ते अतिशय नाजूक पद्धतीने घेतली जातात। या पिकांवर ज्या वेळेला त्यांचं उत्पादन घेतलं जातं तर चहा आणि कॉफीच्या झाडाला एक सावली देणारं झाड लावावं लागतं। याचं कारण असं आहे की ही झाडे जी आहेत ते अतिशय नाजूक असतात, तीव्र सूर्यप्रकाश त्यांना सहन होत नाही आणि म्हणून कायम छत्री सारखी सावली देणारी झाडे जी आहेत त्या झाडांच्या शेजारी लावली जातात। तर हा डबल खर्च जो असतो तो त्या शेतकऱ्याला करावा लागतो। या पुढे जाऊन ही शेती डोंगर उतारावर किंवा मोठ्या प्रमाणामध्ये केली जात असल्यामुळे त्याच्यावर जी औषध फवारणी केली जाते ती औषध फवारणी करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी हेलिकॉप्टर्सचा वापर करावा लागतो।
त्याचबरोबर या शेतीतून तोडणी असेल किंवा त्याचं प्रतवारी करणे असेल, ही सगळीच्या सगळी कामं जी आहेत ती मनुष्यबळाच्या सहाय्याने केली जातात। खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली खर्च या शेतावर केला जातो आणि त्यामुळे ही उत्पादनं जी आहेत ती निर्यातक्षम उत्पादनं आहेत। अख्ख्या आपण भारतातून सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये चहा निर्यात करत असतो, म्हणजे भारतातून सगळ्यात जास्त निर्यात जर काय होत असेल तर तो चहा असतो। तर भारतातला चहा निर्यात करणं असेल, आता भारतातला चहा वेगळ्या क्वालिटीचा असतो, चीन मधला चहा वेगळ्या क्वालिटीचा असतो। चीन मधला चहा हा बारीक बारीक पानांचा असतो। जपान हा देश ग्रीन टी साठी प्रसिद्ध आहे आणि भारतातून जो चहा जातो त्याच्यामध्ये सुद्धा आसामचा दार्जिलिंगचा चहा जो आहे, ईशान्य भारतातला जो चहा आहे तो चांगल्या क्वालिटीचा चहा मानला जातो। तर याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो आणि केवळ नफा मिळवण्याच्या उद्देशानंच ही पण शेती केली जाते। तर ही मळ्याची शेती आहे। त्यानंतर एक शेतीचा प्रकार राहिला ती आहे फलोद्यान शेती किंवा फुलोद्यान शेती। या शेतीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की फळांची आणि फुलांची शेती। भूमध्य सामुद्रिक हवामानाचा प्रदेश आहे, थंड हवामानाचे प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये अशी शेती विकसित केली जाते। आता ही शेती विकसित करताना सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने अशी शेती केली जाते। म्हणजे बाजारपेठेमध्ये ज्या फुलांना मागणी आहे त्या फुलांची शेती करणं, ज्या फळांना मागणी आहे त्या फळांची शेती करणं आणि चांगल्यात चांगली उत्पादनं घेणं, यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली खर्च शेतकऱ्याला करावा लागतो। मग याच्यातून आपल्याला तुम्ही जर अलीकडच्या काळामध्ये बघितलं असेल तर ज्याच्यामध्ये पॉली हाऊस, ग्रीन हाऊस आणि त्याच्यातून उत्पादित होणारा माल जो आहे तो माल याच प्रकारामध्ये मोडला जातो। म्हणजे फलोद्यान शेती असेल, फुलोद्यान शेती असेल किंवा सुशोभीकरणाची झाडं। अलीकडे आपण जर बघितलं तर मोठमोठी जे काय डेकोरेशन करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पती असतात त्याचंही उत्पादन आज व्यापारी तत्वावर शेतातून घेतलं जातं। जरबेरासारखी शेती जी आहे ती शेती सुद्धा व्यापारी तत्वावर घेतली जाते। अगदी आपला झेंडू असेल, डेलिया असेल यासारखी उत्पादनं आपण व्यापारी तत्वावरच्या शेतीमध्ये घेताना दिसून येतो। तर व्यापारी शेतीची उद्दिष्ट किंवा व्यापारी शेतीची वैशिष्ट्य विचारात घेतली तर सगळ्यात महत्त्व की ही शेती केवळ आणि केवळ नफा मिळवण्यासाठी केली जाते, नफ्याचा विचार केला जातो आणि त्यामुळे या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। तर शेती हा टॉपिक आपला इथं प्राथमिक ह्याच्यात व्यवसायामधला इथं संपलेला आहे आणि त्यामुळे एक टॉपिक आपला फक्त त्याच्यातला राहतोय तो आहे पशुपालन। तोही आपण थोडक्यामध्ये बघूया। तर पशुपालन व्यवसाय पण दोन पद्धतीने केला जातो। याच्यामध्ये काही प्रदेशामध्ये व्यापारी तत्वावर पशुपालन केलं जातं आणि काही प्रदेशामध्ये भटक्या स्वरूपाचे पशुपालन केलं जातं। भटक्या स्वरूपाचे पशुपालन करणाऱ्या काही जमाती असतात की ज्या जमाती आपल्या शेळ्या मेंढ्यांचे कळप घेऊन किंवा आपल्या जनावरांचे कळप घेऊन त्यांच्या चाऱ्याच्या शोधार्थ एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी सतत भटकंती करत असतात। आणि याच्यामध्ये आपल्याला आफ्रिका खंडातले मसाई सांगता येऊ शकतात की मसाई ही जमात जी आहे ती पूर्व आफ्रिकेच्या पठारावर वास्तव्य करते आणि पूर्व आफ्रिकेच्या पठारावरचे मसाई नावाची जमात जी आहे ती फक्त जनावरांवर प्रेम करणारी जमात म्हणून ओळखली जाते। जनावरांच्या चाऱ्याच्या शोधात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायम वास्तव्य करताना आपल्याला दिसून येते। जनावरांवर अतिशय प्रेम असणारी ही जमात आहे। कधीही ही जमात त्या स्वतःच्या जनावराला मारून खात नाही। जर त्यांना खायचंच असेल तर मेलेल्या प्राण्यांचं मांस ते खातात। त्याचबरोबर क्रॉल नावाची हे जे आहे वस्ती जी आहे ती वस्ती करून ही जमात राहते। क्रॉल नावाची वसाहत जर तुम्ही बघितली तर ती गोलाकार पद्धतीची वसाहत असते। मधला भाग जो आहे तो प्राण्यांना वास्तव्यासाठी असतो आणि साईडनं त्याच्या घरं बांधलेली असतात की जेणेकरून हिंस्र प्राण्यांपासून आपल्या जनावरांचं संरक्षण व्हावं। तर अशा पद्धतीने भटक्या जमाती आपल्या भागात जर आपण बघितलं तर धनगर शेळ्या मेंढ्यांचे कळप घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसतात किंवा सौराष्ट्रातल्या गिर गाय आपल्या महाराष्ट्रामध्ये येताना दिसतात। तर या प्रकारचं पशुपालन जे आहे ते भटकं पशुपालन आहे आणि व्यापारी तत्वावरचं जे पशुपालन केलं जातं ते आधुनिक पद्धतीने केलं जातं, ज्यामध्ये व्यापारी तत्वावर जनावरांची जोपासना केली जाते। या जनावरांची जोपासना अंडरनी, हिटलरी यासारखी जी जनावरं आहेत ही जनावरं फक्त मांसासाठी उत्पादित केली जातात। म्हणजे पूर्णपणे पशुपालन व्यवसायाचा जर हे घेतलं तर आपल्याला मांसासाठी, दुधासाठी आणि लोकरीसाठी या पद्धतीनं हे व्यापारी तत्वावरचं पशुपालन जे आहे ते केलेलं दिसून येतं। आणि मग इथं सुद्धा जनावरांची चांगल्या प्रकारचे संकरित बिया, संकरित गायी, संकरित शेळ्या मेंढ्या यांची जे काही आहेत जाती आहेत त्या जातींचं पशुपालन केलं जातं। मेरिनो, मार्श यासारख्या जातीच्या शेळ्या मेंढ्या ऑस्ट्रेलियातील लोक पाळताना दिसतात। त्याचबरोबर देवणी गाय हे असेल, युरोप खंडामध्ये जर आपण बघितलं तर जर्सी सारखी गाय असेल तर या गायी ज्या आहेत या गायी संकरित गायी म्हणून ओळखल्या जातात, ज्या जास्त दूध देणाऱ्या गायी म्हणून ओळखल्या जातात। तर त्यांची जोपासना
शास्त्रीय पद्धतीने केली जाते. ज्यावेळेला व्यापारी तत्वावरचं पशुपालन केलं जातं त्यावेळेला जनावरांची काळजी अतिशय काटेकोरपणे घेतली जाते. उदाहरणार्थ ही जनावरं जी आहेत त्या जनावरांवर चांगलं मांस यावं म्हणून त्यांना चांगल्या दर्जाचं गवत खायला घातलं जातं. अल्फाल्फा, लुसन यासारखं कमी उंचीवर वाढणारं मात्र अतिशय सकस असणारं जे गवत आहे ते गवत या जनावरांना खायला घातलं जातं. ज्यावेळेला जनावरांची कटाई केली जाते त्यावेळेला जनावरांची कटाई करताना त्यांचं मेडिकल चेकअप केलं जातं आणि नंतरच जनावरांची कटाई केली जाते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या जनावरांना ज्यावेळेला त्यांची जोपासना करत असतात त्यावेळेला या जनावरांना जेवढी कपॅसिटी आहे तेवढंच पुरण या जनावरांसाठी विकसित केलं जातं. म्हणजे 100 जनावर चरतील एवढंच हे असेल गवत असेल तर तिथं 100च जनावरं सोडली जातात आणि जेणेकरून त्यांचं मांस जे आहे ते मांस चांगल्या दर्जाचं मिळू शकतं. अर्जेंटिनासारखा देश जनावरांचं मांस उत्पादन करणारा एक महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जातो. तर पशुपालन हा व्यापारी तत्वावर या पद्धतीने केलं जातं. तर मला वाटते प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय तुम्हाला सगळ्यांना समजलेले असतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन तुमच्या ज्ञानामध्ये भर पडलेली असेल. तर याच्यावर बरेच आपल्याला नकाशासाठी सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपण त्याचा पुढच्या लेक्चरमध्ये उहापोह करणार आहोत. धन्यवाद.